तर आज मी माझ्या नवऱ्याला राखी बांधली का ते मी पुढे सांगते. ओके. तर मी चालले होते रक्षाबंधनसाठी माझ्या माहेरी. तर जातानाच बोललं राखी घेऊन जावा आणि तिथे खूप सुंदर सुंदर राख्या होत्या. त्यातल्या मी 2-3 राख्या घेतल्या आणि निघालो जाण्यासाठी. तर मी त्यांना राखी का बांधली माहिती आहे का? त्यांना सख्खी बहीण नाही आहे. त्यांना एक सख्खा भाऊच आहे फक्त. आणि त्यांचा हात तसाच रिकामा दिसत होता आणि त्यांना कुणी राखी पण बांधायला नव्हतं. बोललो कुणी नाही तर काय झालं, मीच बांधते तुम्हाला राखी. आणि माझ्यासाठी नवरा म्हणजे फक्त साथीदार नाही, तर एक मित्र, एक भाऊ आणि सगळंच आहे माझ्यासाठी. आणि वाईट पण वाटत होतं कारण बिचाऱ्या माझ्या नवऱ्याला राखी बांधायला कोणीच नव्हतं. तर जरा कमेंटमध्ये सांगा बरं, माझ्या नवऱ्याची बहीण बनायला आहे का कोणीतरी इच्छुक? असेल तर मला कमेंट करा बरं जरा. नंतर माझ्या भावाला पण राखी बांधली आणि माझा भाऊ काय बोलत होता माहिती आहे का? त्याला ओवाळत होते मी आणि बोलतोय, "तुमच्या पोरींचं बरं आहे बाबा, तुम्ही 10 रुपयाची राखी घेता आणि 500-500 रुपये घेता पोरांकडून." मी बोललं, "अरे तू गप, तो आमचा बिझनेस आहे, तुला नाही समजणार, तू फक्त पैसे टाकायची कामं कर." त्यानंतर पप्पा ऑफिसवरून आल्यानंतर पप्पाला पण राखी बांधली कारण की त्यांची पण बहीण लांब आहे. मग मीच त्यांना राखी बांधली आणि मी साडी चेंज करून टाकली होती कारण की मला खूप कसं तरी होत होतं बाबा साडीमध्ये. मग पप्पाला पण राखी बांधली आणि असं काही आमचं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर रात्रीचं जेवण करायचं होतं. आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो आणि माझे पप्पा बोलले, "मी तुम्हाला सगळ्यांना एक-एक घास चारणार, तेव्हाच मी जेवणार." तर माझ्या नवऱ्याला चारत होते, त्यानंतर माझ्या भावाला चारला आणि मला पण चारला. आणि असं होतं माझा आजचा दिवस. ओके, बाय.